नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, भुरंबा मालिकेच्या या आजच्या भागामध्ये आता अक्षय घरी येतो. घरी आल्यानंतर त्याला सारखं अण्णा त्याला जे काही बोलले तेच त्याबद्दल त्याला आता सर्व काही आठवत असते. त्याच गोष्टीचा तो विचार करत असतो. अण्णा त्याला म्हणलेले असतात की हे बघ रमा, तुला कुठे होती हे माहिती होतं, मग त्याच गोष्टीचा फायदा घेऊन तू तिच्यापर्यंत पोहोचला आणि येथे सुद्धा तिच्या पोझिशनचा फायदा घेण्यासाठीच तू आला, कारण तुझ्याकडे पैसा वगैरे काही राहण्यासाठी घर सुद्धा राहिले नाही, म्हणून तू तिची मदत व्हावी यासाठी येथे आलास. तेव्हा आता अक्षय म्हणलेला असतो की हे बघा अण्णासाहेब, जर तुम्हाला अगदी तुमच्या मनामध्ये द्यायचं असेल तर मला तुमची नोकरी सुद्धा नकोय आणि हे पैसे सुद्धा नकोय, हे शहर सुद्धा नको आणि रमा सुद्धा नकोय. म्हणून अक्षय आता हे सर्व पाचगणी शहर सोडून जाण्याचा विचार करतो. परंतु आता अक्षयला खूप टेन्शन येते. तो डोक्याला हात लावून तेथे बसतो. तेव्हा मात्र आता पार्वती आजी आणि सीमा ह्या दोघी एकत्र असतात. पार्वती आजी सीमाला बाहेर घेऊन येते, परंतु सीमा म्हणत असते की हे बघ अक्षय, मला जायचं नाही, तू आजीला समजाव, मला इथे राहायचं नाही. आणि हे बघा माझी रमा या घरामध्ये आपल्याबरोबर किती छान राहिली होती, त्यामुळे मला इथून कुठेही नाही जायचं. अक्षय हे बघ, तू रमाला परत बोलाव, आपण सगळेजण परत एकत्र राहूयात, मला कुठेच जायचं नाही. अक्षय मात्र शांत असतो. अक्षय काहीच उत्तर देत नाही आणि हॉलमध्ये येतो. तेव्हा आता हॉलमध्ये सर्वजण एकत्र असतात. आरोही आणि आर्था रडत असतात. आरोही म्हणते की बाबा, अरे बाबा हे काय सुरू आहे? अरे बाबा, आईच्या आपण इतक्या जवळ आलो, मग तरी सुद्धा तू तिला सोडून का जातोस रे? सांगणारे बाबा म्हणून आरोही रडते. तर आता अक्षय एकटक तिच्याकडे बघत असतो. आरोहीला नक्की उत्तर काय द्यायचं हे अक्षयला नाही समजत. त्यानंतर इरावती आणि मालविका ह्या येथून जाण्यासाठी तयारच असतात. तर त्या इतक्या खुश असतात, म्हणून अगदी खुश होऊन एकमेकींशी हसत असतात. त्यानंतर मात्र आता पार्वती आजी सुद्धा शांत असते. ती सुद्धा आता काही उत्तर देत नाही, परंतु आरोहीची जी तळमळ आहे तर ती सर्वांना दिसून येत असते. सीमाला सुद्धा तेच हवं असतं की येथून कुठेही जायचं नाही, येथे आपली रमा आहे. आरोही सारखी रडत असते की आईला सोडून मला कुठेही जायचं नाही. तर इरावती चष्म्यामधून आता आरोहीकडे बघत असते. तर आता आरोही खूपच रडत असते. आरोही म्हणते की हे बघ, मला आईला सोडून कुठेही जायचं नाही बाबा, तू समजून का घेत नाही? तर आर्था सुद्धा आता अक्षयला समजावते. अरे काका, तू का समजून घेत नाहीस? कारण इतक्या वर्षानंतर आरोहीला तिची आई मिळाली आणि मला सुद्धा तिने आईसारखं सांभाळलेलं आहे, तरी सुद्धा काका तू का आमची ताटातूट करतोस? प्लीज थांबूयात ना प्लीज. तेव्हा आता इरावती लगेच आर्थाला म्हणते की काय ग, तू तर फार चुरूचुरू बोलायला सुरुवात केलीस. तेव्हा आरोही म्हणते की अगं आत्या ज्योती एकदम बरोबर बोलते. तेव्हा उद्धट तारा लगेच आता म्हणते की काय बरोबर बोलते? अगं मला सुद्धा इकडे नाही राहायचं, पुणेच बेस्ट आहे, त्यामुळे मला तिकडेच राहायचं आहे, तर मला माझ्या आईजवळच राहायचं आहे. आता असा आरोही आता रडत असते. तुम्हाला का कळत नाही, इतक्या दिवसातून आम्ही भेटलो तरी सुद्धा तुम्ही का आमची ताटातूट करता? असे आरोही जेव्हा म्हणते तर इरावती लगेच ताटकन उठते आणि आरोहीला म्हणते की तुला माहिती आहे का? आणि अक्षयला म्हणते की सॉरी, आता यांना तर कळायलाच हवे. आणि आरोही हे बघ, तुझ्या आईने आता बाबांना कामावरून काढून टाकलेले आहे, म्हणूनच आपण येथून जाण्याचा निर्णय घेत आहोत. आणि जर तुमच्याविषयी तुमच्या आईला जर काही वाटत असते तर ती अशी वागली नसती, त्यामुळे आता तिला तुमच्याबद्दल काहीच वाटत नाही, म्हणून आता आपण हे शहर सोडून आपल्या पुण्याला जातोय. त्यामुळे आता मात्र सर्वांनी शांत राहायचंय, मला काही बोलायचं नाही, डिस्कशन नकोय. तेव्हा पार्वती आजी बिचारी शांत असते. रागाने ती इरावतीकडे बघते. तेव्हा आता मालविका मनात विचार करते की अक्षय ते रमापासून दूर गेलेलाच बरा राहील, कारण तो जर तिच्या जवळ गेला तर ते मला नाही आवडणार. त्यामुळे आता मात्र हे जे काही होते ते चांगले होते, ह्या दोघांची ताटातूट होईल आणि मी मात्र अक्षयच्या जवळ येईल, हे मालविकाचं आता स्वप्न असतं. तेव्हा मालविका लगेच आरोही आणि आर्था या दोघी जवळ येते आणि अक्षयसमोर अगदी त्यांना प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करते की म्हणते की हे बघा आरोही आणि आर्था, आपल्याला हे शहर सोडून जाणेच योग्य आहे, कारण त्या बाईजवळ जर आपण राहिलो तर आपल्यासाठी ते चांगलं नाही. तुम्हाला काही सर्व कळत नाही. तेव्हा आता आरोही तिच्या हातातील हात हिसकावून घेते. तर मालविका रागाने तिच्याकडे बघते. तर आरोही बिचारी खूप रडत असते. आरोही जोरात ओरडते की मी कुठे येणार नाही, मी इथेच थांबणार. तेव्हा आर्था सुद्धा म्हणते की हो, मला सुद्धा कुठेही जायचं नाही. आणि सीमा सुद्धा म्हणते की हो, मला सुद्धा इथेच थांबायचं. तारा लगेच म्हणते की अगं बेबी डॉल,
तू असं का करतेस? अगं पुण्याला किती छान स्कूल आहे, तेथे तू स्कूलमध्ये जाऊ शकते. तेव्हा मात्र आता सीमा ही पार्वती आजीला म्हणते की आई अहो तुम्हीच काहीतरी बोला, आता सांगा ना अक्षयला समजावून जरा. तर आता इरावती लगेच म्हणते की हे बघा, अक्षयला कोणी काही समजावून सांगणार नाही. अक्षयचा डिसिजन झालेला आहे, त्यामुळे आपण सगळेजण पुण्याला जातोय. तेव्हा पार्वती आजी सुद्धा अक्षयला म्हणते की अक्षय जरा थांब, जरा शांतपणे विचार कर, इतकी काही तू कशाला करतोस. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघा, आपल्याकडे कोणताही दुसरा पर्याय नाही, त्यामुळे आपल्याला मात्र इथून जावेच लागेल. आणि आरोहीच्या जवळ येतो. आरोहीला सुद्धा म्हणतो की हे बघ समजून घे, कारण आपल्याकडे कोणताही आता पर्याय उरलेला नाही. सॉरी खरंच. तेव्हा आता अगं आरोही तुला माहिती आहे का बेटा, अगं तुझ्या आईनेच हे सर्व ठरवले, तिनेच मला कामावरून काढले, त्यामुळे माझ्याकडे कोणताही आता पर्याय राहिलेला नाही. मग आता येथे राहून आपण काय करू शकतो? तेव्हा आरोही म्हणते की बाबा नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आई असं कधीही करणार नाही. तू एकदा तरी आईशी बोल, एकदा तरी तू आईला फोन करणारे, ती सगळं काही सांभाळेल. प्लीज करणारे बाबा, एकदा फोन कर. तेव्हा आता इरावती लगेच म्हणते की दिवसभरात तिने एखादा तरी फोन केला का? तिला तुझी काही अगदी पडलेली नाही, त्यामुळे आरोही तू आईबद्दल विचार करू नकोस. तिने फोन सुद्धा केलेला नाही. तिला माहिती आहे की आपण कायमचं हे घर सोडून निघून जातोय म्हणून. जर तिला तुमच्याविषयी आणि जर आपल्याविषयी सगळ्यांविषयी काही जर वाटत असते तर ती इथे आली असती, तिने चौकशी केली असती, नाहीतर फोन केला असता विचारण्यासाठी आणि आपल्याला थांबवण्याचा तिने प्रयत्न केला असता. पण नाही ना, ती आली का इथे? मग आता निघायचं आहे, चला लवकर. तेव्हा आरोही रडत असते. आरोही म्हणते की बाबा हे बघ, असे नाही. आणि हे बघ बाबा, ती येणार, नक्की येणार, माझ्यासाठी येणार. ती मला सोडून कुठेही कधीच जाणार नाही बाबा, तू एकदा तिला फोन लाव. म्हणून आरोही आता अक्षयकडे खूप आता रमाला फोन लावण्याचा आग्रह धरते आणि रडत असते. तर इरावती लगेच तिच्यावर ओरडते, म्हणते की बास कर आता, आत्ताच्या आत्ता सर्वांनी बॅगा बाहेर घ्या, गाडी येतच असेल आणि आता आपल्याला जायचं आहे. तेव्हा आरोही रडत म्हणते की बाबा हे बघ, प्लीज प्लीज एकदा तू माझं ऐकून घे, आईला फोन कर. तेव्हा मात्र आता अक्षय आरूला समजावतो की आरू हे बघ बाळा, अगं आपल्याला जावेच लागेल, आत्ता जे काही म्हणते ते बरोबर आहे, त्यामुळे आता येथे राहून आपला काही उपयोग नाही. तेव्हा इरावती आणि मालविका एकमेकांकडे बघून हसतात. अक्षय आता अगदी टॅक्सी आली की नाही हे बघण्यासाठी बाहेर येतो, परंतु बाहेर जोराचा पाऊस सुरू असतो. अक्षय टॅक्सी ड्रायव्हरला फोन करतो आणि हॅलो, लवकरात लवकर या. आतमध्ये आता सर्वजण अगदी तयार होऊन बसलेले असतात. आता इरावती आणि मालविका कधी एकदाची टॅक्सी येते आणि आपण सामान भरून येथून कायमचं निघून जातो, अशी त्यांची आता गत झालेली असते. अक्षय फोन करून सांगत असतो की हे बघा, आम्ही तयार आहोत, आमचे सर्व सामान सुद्धा तयार आहे, त्यामुळे हे बघा, पाऊस अगदी जास्त वाढण्याच्या अगोदर आपण इथून निघायला हवं, त्यामुळे लवकरात लवकर पोहोचवा. तेव्हा आता अक्षय फोन ठेवतो. अक्षय आत येतो. अक्षय आता सर्वांना सांगतो की हे बघा, सॉरी टॅक्सी नाही तर टेम्पो असतो. आता मात्र टेम्पोवाल्याशी मी बोललो, त्यामुळे टेम्पोला आता येतच असेल. टेम्पो ऑन द वे आहे. टेम्पो आले आले मात्र आपण आपल्या बॅग आहे, टेम्पोमध्ये बॅग वगैरे ठेवा आणि त्या टेम्पोतूनच आपण सर्वांनी जायचं आहे. तर तेव्हा तारा लगेच म्हणते की टेम्पो काय, खरंच काय हे चीप असण्यासारखं? तेव्हा इरावती तिच्यावर ओरडते आणि म्हणते की काय विमान आणीन का तो तुझ्यासाठी आहे, त्याच्यात जरा ऍडजस्ट करायला शिका. तर आरोही बिचारी रडत असते. त्यानंतर तारा म्हणते की हो टेम्पो तो टेम्पो, चला मग आता निघूयात. तेव्हा इरावती पार्थला आवाज देते की पार्थ अरे चल लवकर. तेव्हा आरोही म्हणते की नाही, मला आईला सोडून कुठेही नाही जायचं, मला तिची खूप आठवण येते. तर आर्था म्हणते की हो मला पण. तेव्हा आता पार्वती आजी आर्था आणि आरोही या दोघींना म्हणते आणि आरोहीला तिच्या जवळ बोलावते. आता आरोही उठते आणि पार्वती आजी जवळ येते. तेव्हा मात्र आता पार्वती आजी आरोहीला म्हणते की अगं आई आली ना तुझी, तर तुला मला बाबांना कुठेही जाऊन देणार नाही, मग ती आपल्याला थांबवल्याशिवाय नाही राहणार, रडू नकोस बाळा. तर आरोही घट्ट आता पार्वती आजीला मिठी मारते. तर आता इरावती रागाने ह्या दोघींकडे पाहत असते आणि अक्षय सुद्धा आता पार्वती आजीकडे बघत असतो. तर सीमाचा चेहरा खुलतो. त्यानंतर मात्र आता इकडे मात्र ह्या शैक्षणिक संस्थेमध्ये आता देवीची आरती चालू असते. देवीचा घट वगैरे बसवलेला असतो. उत्सवाला सुरुवात होते. तेव्हा आता सर्वांची आरती सुरू असते आणि रमा ही आरती ओवाळत असते. जमलेले खूप काही स्टाफ मंडळी असते आणि आता काही लहान मुलं सुद्धा असतात. छान सर्वजण तयार झालेले असतात. आरती सुरू असते. मनोभावाने सगळेजण आरती करत असतात, टाळ्या वाजवतात. तेव्हा आता रमा ही देवाला आरती ओवाळता ओवाळता म्हणते की हे बघ आई, अगं तू माझ्या मुलीपासून मला कुठेही दूर जाऊन देऊ नकोस, तिला माझ्यापासून दूर करू नकोस. आणि तेव्हा खरंच आता चमत्कार झाल्यासारखा होतो. आता जे काही विजेंचा
गडगडत आहे तर तो जोरजोराने वाढून आता मात्र पावसाला जोराने सुरुवात होते। सर्वजण आता इकडे तिकडेच बघत असतात। त्यानंतर आता पाऊस इतका जोराचा वाढलेला असतो तर आता अक्षयला टेम्पो ड्रायव्हरचा फोन येतो आणि तो सांगत असतो की येऊ शकत नाही, परंतु आता विजेंचा गडगडाट आणि पावसांच्या आवाजामुळे अक्षयला व्यवस्थित ऐकायला येत नसते। तो बाहेर येतो आणि हॅलो काय म्हणतात, येऊ शकत नाही म्हणजे अहो पाऊस तर इथे सुद्धा पडतोय। आणि आता तो ओरडतो, तो म्हणतो की गाडीला चाक वगैरे आहेत आणि तुम्ही असं का म्हणतात, आता पावसात सुद्धा सर्व काही करता येते, म्हणजे गाडीतून जाता येते, गाडीला चाकं असतात, तर तरी सुद्धा तुम्ही असं का म्हणतात। तेव्हा आता ड्रायव्हर म्हणतो की रस्ते बंद आहे। तर हे ऐकल्यानंतर अक्षयला धक्काच बसतो। आता रस्ते बंद आहे म्हटल्यानंतर आता अक्षयचा काही पर्याय नसतो। अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे। तेव्हा आता इरावती आता ह्या म्हणजे ढगांच्या गडगडाटाकडे बघत असते आणि हात जोडते। तर आता आरोही खूप घाबरते, विजेंचा खूप गडगडाट होत असतो। तेव्हा मात्र आता साई इकडे धावतच रमाजवळ येतो तर अण्णा त्याला आरतीसाठी खुणावतात। तेव्हा आता साईला खूप आनंद झालेला असतो। साई आता रमाकडे बघून हसतो। तेव्हा तर रमाला काही कळत नसतं। रमा आता एकदा बघते आणि परत वळून साईकडे चेहरा बघते। तेव्हा आता रमा विचारते की काय झाले। साई आता खुश होऊन टाळ्या वाजवतो आणि रमाला हळूच म्हणतो की हे बघा अक्षय आता इकडून नाही जाऊ शकत, निदान 2 तरी दिवस तू इकडून जाऊ शकत नाही, कारण पाऊस खूप पडतोय, त्यामुळे 2 दिवस तू येथून कुठेही नाही जाऊ शकत। तेव्हा आता रमा खुश होऊन अगदी हसते आणि देवी आईकडे बघते, कारण देवी आईने जो चमत्कार केलेला आहे अक्षयला रमापासून अगदी जाऊन न देण्यासाठी। आता खूप असा पाऊस वाढलेला असतो, सगळीकडे रस्ते सुद्धा बंद झालेले असतात, त्यामुळे आता अक्षयला कुठेही जायला पर्याय नसतो। शेवटी देवी आईच्या कृपेने अक्षय आता तेथेच पाचगणीत राहणार असतो। रमाला खूप असा आनंद होतो, ती देवी आईकडे अगदी डोळे भरून बघते आणि साई मात्र अगदी खुश होऊन अगदी रमाकडे बघून हसतो। तेव्हा आता रमा लगेच म्हणते की थँक्यू देवी आई, मला अजून एक संधी दिल्याबद्दल खरंच। आणि हे बघ देवी आई, आता मात्र मला त्या घरात जावेच लागेल, पण यावेळेस मात्र हक्काने सन्मानाने आणि माझी जागा मिळवायला मी जाईल तर। तेव्हा आता साई रमाकडे बघून हसतो, कारण साई आता रमाला मदतच करत असतो। अक्षय आणि रमा ह्या दोघांना एकत्र आणण्यासाठी त्याच्या जीवाचा आटापिटा सुरू असतो। तो प्रत्येक क्षणाला आता रमाची साथ देत असतो। त्यानंतर आता इकडे अक्षय समोर तर पर्याय नसतो, तो डोक्याला हात लावून बसतो आणि आत येतो। आतमध्ये येऊन तो इरावती आत्या आणि बाकी सर्वांना सांगतो की आत्ताच माझा टेम्पोवाल्याशी बोलणं झालेलं आहे, तो येऊ शकत नाही। तो असे म्हटला की बाहेर रस्ते बंद आहेत आणि मुसळधार पाऊस बाहेर अगदी सुरू आहे, तर त्यामुळे त्याला इकडे येणं हे शक्य नाही, त्यामुळे तो आज काही यायला तयार नाही। ते ऐकून आता पार्वती आजी आणि सीमा ह्या दोघींना तर आनंद होतो, त्या दोघी एकमेकींकडे बघतात। परंतु आता मालविका आणि इरावती यांना तर अगदी टेन्शन येते, कारण आता येथेच परत राहायचं आहे। आता आपण इथून निघून गेलो असतो तर बरं झालं असतं, ते रमा आणि अक्षय काही एकत्र आले नसते, पण आता मात्र ह्या पावसामुळे आपल्याला एकत्रच आता इथेच थांबावं लागेल। तेव्हा आरोहीला खूपच आनंद होतो। आरोही लगेच जोरात उड्या मारत उठते आणि आनंदाने ओरडते। तर तारा विचारते की हे बघ काका, अरे दुसरं काही ऑप्शन आहे का। तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो नाही, आता आपल्याला येथेच थांबावं लागेल, कारण दुसरा कोणताही पर्याय आता आपल्याकडे नाही। अक्षय म्हणतो की दुसरा कोणताही पर्याय नाही आणि त्याचा आता आपल्याला असा म्हणजे अंदाज त्याने सांगितला की हा जो काही पाऊस पडत आहे पुढच्या 2 दिवस तो काही थांबू शकत नाही, असा हवामान खात्याचा अंदाज आहे। तेव्हा आरोही आणि अर्था यांचे चेहरे लगेच खुलतात, अगदी आनंदाने उड्या ते मारत असतात। अक्षय सांगतो की त्याचेच काय, परंतु आता इतर कोणत्याही गाड्या ये जा नाही करू शकणार, त्याचीच काय, परंतु कोणतीही गाडी आता दुसरी नाही येणार। तेव्हा मालविका आणि इरावती ह्या दोघींना खूप टेन्शन येते। तर आरोही आता आनंदाने उड्या मारत अगदी नाचत असते, तर सीमा सुद्धा अगदी आनंदाने उड्या मारत टाळ्या वाजवते आणि आता आरोही धावतच येते, पार्वती आजीला घट्ट मिठी मारते। तर आता पार्वती आजी खुशच म्हणते की अगो बाळा, मी तुला म्हटलं होतं ना। आणि पार्वती आजी तर इरावतीचा चेहरा बघते। सीमा तर आता ह्या इरावतीला अगदी हा म्हणजे अंगठ्याने ठेंगू दाखवत असते आणि तिच्याकडे बघून हसते। अर्था आणि आरोही मात्र अगदी छान अशा उड्या मारत असतात आनंदाने, त्यांना इतका आनंद झालेला असतो। तेव्हा मात्र आता इरावतीचा अगदी मुडा होतो, ती रागाने बघत असते।
त्यानंतर आता इकडे साई देवीसमोर रमाला विचारतो की हे बघा, देवी आईने तुम्हाला तर संधी दिली, परंतु तुम्ही हे सर्व कसे करणार आहात? कारण 2 दिवसानंतर आता पाऊस थांबेल आणि अक्षय शेवटी इथून जाणारच आहे. तेव्हा आता आरती ओवाळत आता रमा म्हणते की हे बघा साई, इतक्या दिवस मी हे सगळं सहन केले. मी फक्त आणि फक्त लोकांचा विचार केला, स्वतःचा मी कधीही विचार केला नाही. फक्त लोकांचा विचार करत आले. त्यामुळे आता मात्र नाही, आता मात्र मी स्वतःचा विचार करणार. माझ्या हक्कासाठी आणि माझ्या मुलीसाठी मी परत हक्काने त्या घरात जाणार म्हणजे जाणारच. आता मात्र मला कोणीही अडवू शकत नाही. तेव्हा आता साई विचारतो की अहो पण रमा कसे? तेव्हा रमा आता दिव्याकडे बघते आणि साईला सुद्धा म्हणते की हे बघा, तुम्हाला कळेलच ते उद्या मी कसे त्या घरात जाणार आहे. तर तेव्हा आता जे आरतीचं ताट आहे ती साईच्या हातात देते आणि गुलालाच्या थाळीतून मात्र ती आता मुठभर गुलाल घेते आणि अगदी दिव्या आईच्या अंगावर उधळून देते. त्यानंतर आता इकडे अक्षय हा अगदी खाली तेथे सोप्यावरच झोपलेला असतो आणि तेवढे त्याची पार्वती आजी येते. तर पार्वती आजीला बघून आता ती जेव्हा अक्षय म्हणते तर अक्षय तिला विचारतो की आजी, अगं तू अजूनपर्यंत का झोपली नाही? अगं जा आराम कर. तेव्हा आता आजी म्हणते की अरे अक्षय, तू असं टेन्शनमध्ये असेल तर माझ्या जीवाला झोप लागेल का? आणि पार्वती आजी आता अक्षयला विचारते की तू खरंच नोकरी सोडणार आहेस का? आणि खरंच आपण इकडून जाणार आहोत का? तेव्हा आता अक्षय स्पष्ट आजीला म्हणतो की हे बघ आजी, मी नोकरी सोडलेली आहे. अगं आजी, आपण जाणारच आहोत, कारण आता हा पाऊस कोसळतोय. या पावसामध्ये मात्र आपल्याला जाता येणार नाही, म्हणून आपण इथे थांबलो. तेव्हा आता पार्वती आजी अक्षयला जाणीव करून देते आणि म्हणते की हे बघ अक्षय, अरे हा साधा पाऊस नाही, तर हा नियतीचा एक संकेत आहे. अक्षय विचारतो की म्हणजे काय? तर आता पार्वती आजी म्हणते की अरे म्हणजे तुला हे दैवी संकेत आहे. तर अरे ते तुला समजावून सांगते की देवाची सुद्धा अगदी मनात ही नाही, त्याची सुद्धा परीक्षा नाही की तू इथून जावं म्हणून. अरे अक्षय, इथे रमा आहे, त्यामुळे आता तू कुठेही जायचं नाही. अक्षय म्हणतो की आजी आता बास कर बरं, खरंच बास कर, नको हा विषय, आता नको पुन्हा पुन्हा तोच विषय, आता खरंच मला कंटाळा आलेला आहे. तर आणि हे बघ आजी, अगं त्या रमाने काही कमी त्रास दिलेला आहे का? तुझ्याशी सुद्धा ती कशी वागली, तिने तुला सुद्धा किती त्रास दिला, किडनॅप करून ठेवले, बांधून ठेवले आणि मला सुद्धा तिने खूप त्रास दिलेला आहे, मला सुद्धा खूप यातना तिने दिलेल्या आहेत. आणि तेवढ्यात इरावती आता पार्वती आजीच्या मागे येऊन उभी असते आणि पुरेकर आता हे बघ, तिने खूप काही प्रयत्न केलेत आतापर्यंत, तिने आरोहीला सुद्धा आपल्यापासून लांब करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तेव्हा खरंच आता मला येथे सुद्धा नाही थांबायचं, आपण लवकरच पाऊस बंद झाल्यानंतर येथून जाऊया. तर पार्वती आजी मनामध्ये खूप टेन्शन मध्ये असते. पार्वती आजी आता मनात म्हणते की कसं सांगू अक्षय, मी आरोहीसाठी शांत राहिले, ती मालविका आणि इरावती आरोहीला काहीतरी करतील या भीतीने मात्र मी काहीच बोलू शकले नाही. परंतु अक्षय, तुला आज न उद्या हे सर्व सांगावे तर लागेलच. तेव्हा मात्र आता पार्वती आजी अक्षयला, अक्षय ऐकतोस ना, असे जेव्हा म्हणायला जाते तर इरावती लगेच तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की मम्मा, अगं तू गोळ्या का घेतल्या नाहीस? घ्यायची आहेत ना तुला औषधं? तर पार्वती आजी रागाने मला औषध नकोय असं म्हणते. तर इरावती लगेच म्हणते की असे कसे? इरावती आता जोरात ओरडलेली असते, म्हणते की हे बघ असे कसे, तुला तर औषध घ्यावीच लागतील. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आत्या, इतकी काय ओरडतेस? अगं जरा हळूच बोल. तेव्हा इरावती म्हणते की हे बघ, अरे अक्षय, ती औषध घेत नाही, मग डॉक्टरांना सुद्धा हेच सांगणार आहेस का? तेव्हा अक्षय म्हणतो की आत्या, अगं तिला त्रास होईल. तर इरावती म्हणते की तिला त्रास होऊ नये यासाठी तिला औषध घ्यायची आहेत. तर आणि हे बघ अक्षय, तू असं सगळ्यांशी प्रेमाने आणि म्हणजे अगदी शांतपणे वागतो, त्यामुळे सगळेजण तुझा गैरफायदा घेतात. तू तर जरा स्ट्रिक्ट राहायला हवे, अगदी या घरावर तुझा धाक राहिला पाहिजे, असे तू काहीतरी वागायला हवे. आणि तेवढ्यात आता रमाचा फोन येतो. आता इरावती सुद्धा तेथेच असते आणि सर्वजण आता मोबाईलकडे बघत असतात. आता अक्षय सारखा आपल्या मोबाईलकडे पाहत असतो. तर पार्वती आजी लगेच अक्षयला म्हणते की अरे तो फोन उचल, अरे बघ ना ती रमा काय म्हणते. तेव्हा इरावती लगेच म्हणते की कशाला घ्यायला पाहिजे? नाही अक्षय, फोन घ्यायचा नाही, तिचा फोन तर अजिबात घ्यायचा नाही. आणि परत म्हणते की हो फोन घे आणि तिला एकदाच खडसावून सांग. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आत्या जाऊन दे. तर इरावती आता ऐकायला तयार नसते. इरावती म्हणते की अक्षय जाऊन दे कसं, एकदा तिला चांगलं खडसावून सांग की येथे परत फोन करू नकोस म्हणून इरावती आता लगेच फोन उचलते आणि म्हणते की मीच घेते आणि मीच उचलते आणि मीच बोलते. तेव्हा आता जेव्हा रमा ही तिकडून फोन करत असते तर इरावती आता इकडून फोन उचलून रागाने विचारते, काय ग रमा, काय आहे? अगं तुझा त्रास देऊन तर झाला आम्हाला, मग आता फोन कशाला केलास? आणि हे बघ पुन्हा मात्र आता अक्षयच्या या नंबरवर फोन करायचं नाही, कळले ना तुला? तेव्हा आता रमा मुद्दाम विचारते की कोण बोलतात? तुम्हाला मॅनर्स वगैरे आहेत की नाही? बॉस बरोबर कसं बोलायचं आहे तुम्हाला शिकवलं नाही का? तेव्हा आता इरावती म्हणते की हे बघ मी
तेव्हा आता लगेच रमा तिला काही बोलून देत नाही आणि म्हणते, हा फोन ज्यांचा आहे त्यांना प्लीज हा फोन द्या, प्लीज फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे फोन नाही. तर इरावती आता लगेच हसते, म्हणजे रागाने बघत असते, परंतु पार्वती आजीला हसू येते. अक्षय लगेच रागाने इरावतीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतो आणि रमावर रागवत म्हणतो की ए तुला कळते का तू कुणाशी कशा पद्धतीने बोलते ते. तेव्हा आता रमा म्हणते की हो व्यवस्थित कळते मला. आणि हे बघा मिस्टर अक्षय देवधर, आत्ताच्या आत्ता तुम्ही ऑफिसमध्ये या, तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. तर तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ मी नोकरी सोडली. तर रमा सुद्धा आता म्हणते की त्याचबद्दल बोलायचं आहे, मी तुम्हाला गप्पा मारायला बोलवत नाही, पुढच्या अर्ध्या तासात तुम्ही मला माझ्या केबिन मध्ये हवे आहेत. तेव्हा आता इरावतीचा चेहरा तर लगेच अगदी पडतो, परंतु पार्वती आजीचा चेहरा खुलतो. तेव्हा रमा आता लगेच फोन कट करते, तर अक्षयकडून हॅलो हॅलो करत असतो. तेव्हा आता लगेच ही इरावती म्हणते की बघितलंस का किती माज आहे हिला स्वतःला, अगदी स्वतःला काय समजते. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की बघितलंस का ही बाई कधीही सुधारणार नाही आणि बहुतेक आता बॉसच्या बॉसला फोन करावा लागेल. आणि अक्षय लगेच आता मोबाईल घेऊन निघून जातो. तेव्हा इरावती हसतच आता सोप्यावर उडी मारून बसते आणि आता पार्वती आजी हसत असते. इरावती तिला विचारते की अगं म्हातारे तू का हसतेस. तेव्हा आता पार्वती आजी हसून म्हणते की असं म्हणतात की बायको ही लक्ष्मीचं रूप असते, पण कधी कधी मात्र तिला कडक लक्ष्मी व्हावं लागतं. एक नंबर रमा होऊन जाऊन दे. तर इरावती म्हणते की एक नंबर अक्षय होऊन जाऊन दे. आणि काय ग म्हातारे तुझं कोणतं स्वप्न पूर्ण होत नाही, मग हे सुद्धा स्वप्न पूर्ण नाही होणार, मग आपण काय करायचं बरं. तर आता पार्वती आजी म्हणते की इरावती अगं ती रमा आहे, मी तिची आजी सासू आहे आणि मी तिला चांगलं ओळखून आहे. तर रमाने जर एकदा एक गोष्ट ठरवली तर ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय ती राहत नसते. तेव्हा पार्वती आजी लगेच हसून उठते आणि जाताना परत अगदी तिला ठसका मारत म्हणते एक नंबर रमा. आणि हसून आता इरावतीच्या जवळून ती निघून आतमध्ये जात असते. तेव्हा इरावतीला खूप टेन्शन येते, कारण पार्वती आजी इतकी खुश बघून इरावतीचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो. तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा मात्र आता अक्षयला तेथे ऑफिसमध्ये आल्यानंतर म्हणते की हे बघा तुम्ही मात्र असे मध्ये सोडून जाऊ शकत नाही, जसे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही केलेले आहे त्यावर सही सुद्धा केलेली आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ही ट्रिक आहे का तुला मला इथे थांबून घेण्याची. तेव्हा आता रमा म्हणते की हो ठीक आहे, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथून कायमचं जाऊ शकतात, पण त्या अगोदर मात्र एक उत्तम प्रकारचा कुक तुम्हाला येथे आणून द्यावा लागेल, मगच तुम्ही इथून जाऊ शकतात आणि 5 लाख रुपये द्यावे लागतील, ते पण मोजून. तेव्हा मात्र अक्षय आता रमाकडे बघत असतो. त्यानंतर आता इरावती खूपच भडकते. इरावती आता मालविकाला म्हणत असते की काही करून आता पैसे तर आणायला हवेत आणि त्या रमाच्या तोंडावर मारून टाकले पाहिजे, तिला ते पैसे अगदी तिच्या तोंडावर फेकून द्यावे लागतील, कारण ती बायको कमी आहे आणि आई जास्त आहे. त्यानंतर मात्र गोलू आणि आरोही हा अभ्यास करत असतात. तर पार्वती आजी आता अक्षयला हसून सांगत असते की अरे उद्या दसरा आहे, परंतु ती आता काय म्हणते की काय दसऱ्याऐवजी ती काही सदरा वगैरे म्हणते. तर अक्षयला हसू येते. अक्षय म्हणतो की काय आरू. तेव्हा आरोही म्हणते की मी तर आता आईलाच फोन लावते आणि आईला इथे बोलावून घेते आणि तीच मला आता सगळं काही सांगणार, ती खूप हुशार आहे, ती मला सगळं काही व्यवस्थित समजावून सांगेल. तेव्हा आता अक्षय हा आरोहीकडे एकटक बघत असतो आणि गोलू सुद्धा खूप हसत असतो. तेव्हा मित्रांनो आता आरोही ही छोटीशी आरोही दसऱ्याच्या मुहूर्तावर मात्र आपल्या रमा आणि अक्षय या दोघांना कसे एकत्र आणणार आहे आणि ह्या इरावतीचा तिला कसा धडा शिकवणार आहे हे बघण्यासाठी आता मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.